नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण लेव वायगॉट्स्की यांच्या सिद्धांतातील एका अत्यंत महत्त्वाच्या भागावर बोलणार आहोत आणि तो म्हणजे आपल्या बौद्धिक विकासात भाषेची भूमिका काय असते. हा विषय सीटीईटी, टेट आणि इतर सर्व शिक्षक परीक्षांसाठी खूपच महत्त्वाचा आहे. कारण यातून आपल्याला कळतं की भाषा फक्त बोलण्यापुरती नाही, तर ती विचार करण्याचे एक शक्तिशाली साधन आहे. चला, एका साध्या पण मोठ्या प्रश्नानं सुरुवात करूया. तुम्हाला काय वाटतं, भाषा फक्त एकमेकाशी संवाद साधण्यासाठी असते का? बरं, वायगोट्स्की यांचं उत्तर ह्या आपल्या सामान्य समजुतीला एक जबरदस्त आव्हान देतं आणि खरंच खूप इंटरेस्टिंग आहे. वायगोत्स्कींच्या मते भाषेची भूमिका ही केवळ संवाद साधण्यापुरती मर्यादित नाहीये. खरं तर ती आपल्या बौद्धिक विकासात एक निर्णायक म्हणजे अगदी गेम चेंजिंग भूमिका बजावते. आणि हे वाक्य त्यांच्या सिद्धांतांचा अगदी गाभा आहे. वायगोत्स्की म्हणाले, भाषा ही बौद्धिक विकासाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे. याचा साधा सरळ अर्थ असा की भाषा ही आपल्या विचारांचा परिणाम नाही, तर उलट भाषाच आपले विचार घडवते, आपली समज वाढवते आणि समस्या सोडवण्याची क्षमता तयार करते. आता इथे बघा, वायगॉट्स्की आणि मानसशास्त्रातील दुसरे दिग्गज पियाजे यांच्यात नेमका काय फरक आहे. पियाजे म्हणायचे की मूल आधी विचार करतं आणि मग ते विचार भाषेतून व्यक्त करतं. पण वायगॉट्स्की आले आणि त्यांनी सगळं समीकरणच उलटं करून टाकलं. ते म्हणाले नाही, आधी भाषा येते आणि मग ती आपल्या विचारांना आकार देते. खरंच ही एक क्रांतिकारी कल्पना होती. तर मग हे घडतं तरी कसं? वायगॉट्स्कींनी याची एक सोपी प्रक्रिया सांगितली आहे, जे बाह्य संवादाने सुरू होतं, म्हणजे आपण जे इतरांशी बोलतो तेच हळूहळू आतमध्ये मुरतो आणि आपल्या अंतर्गत विचारांची मूळ रचना बनते. म्हणजे हा बाहेरच्या जगातून थेट आपल्या मनात होणारा एक अद्भुत प्रवास आहे. तर हा प्रवास नेमका कसा होतो? वायगॉट्स्कींनी या प्रवासाला 3 अगदी स्पष्ट टप्प्यांमध्ये विभागला आहे. यातून आपल्याला कळतं की आपण मोठ्याने बोलण्यापासून ते मनातल्या मनात शांतपणे विचार करण्यापर्यंतचा टप्पा कसा गाठतो. हे आहेत ते 3 महत्वाचे टप्पे. पहिला, सामाजिक भाषा. दुसरा, स्वतःशी बोलणे, ज्याला आपण प्रायव्हेट स्पीच म्हणतो. आणि तिसरा, आंतरिक भाषा. ही प्रगती त्यांच्या सिद्धांताचा कणा आहे असं म्हणायला हरकत नाही. पहिला टप्पा आहे सामाजिक भाषा, जो आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. यात लहान मुलं भाषेचा वापर इतरांशी बोलण्यासाठी करतात. हे काय आहे असे प्रश्न विचारतात, काहीतरी मागतात किंवा आजूबाजूच्या लोकांशी संवाद साधतात. हे सगळं पूर्णपणे बाहेरच्या जगासाठी असतं. आता आपण येतो सगळ्यात महत्त्वाच्या आणि अनेकदा गैरसमज होणाऱ्या टप्प्यावर, प्रायव्हेट स्पीच. हे म्हणजे काय, तर जेव्हा एखादं मूल काहीतरी काम करताना स्वतःशीच बोलतं, अनेकदा तर मोठ्याने. समजा एखादं कोडं सोडवताना ते म्हणतं, अच्छा, पहिले हा तुकडा इथे ठेवू, मग हा. ही फक्त वायफळ बडबड नाहीये, तर ते मूल स्वतःच्या कृतींना आणि विचारांना दिशा देण्यासाठी भाषेचा वापर करतंय. हे अक्षरशः मोठ्याने विचार करणं आहे. आणि हाच मुद्दा आपल्याला समजून घ्यायचा आहे. वायगोट्स्कीनी ठासून सांगितलं की प्रायव्हेट स्पीच निरर्थक नसतं, ती विचार प्रक्रियेचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा एखादं मूल स्वतःशी बोलतं, तेव्हा ते अपरिपक्वतेचं लक्षण नाही, उलटं ते मूल सक्रियपणे आपलं डोकं वापरून विचार करायला शिकत आहे. आणि अंतिम टप्पा आहे आंतरिक भाषा. इथे काय होतं तर ते मोठ्याने बोललं जाणारं प्रायव्हेट स्पीच आता शांत होतं आणि आपल्या मनातल्या मनात सुरू राहतं. हाच तो आपल्या डोक्यातला आवाज असतो, जो आपण मोठमोठे विचार करण्यासाठी, नियोजन करण्यासाठी आणि अवघड समस्या सोडवण्यासाठी वापरतो. म्हणजे स्वतःशी बोलणं आता खऱ्या अर्थाने विचारात बदललेलं असतं. तर जे कोणी परीक्षेची तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते, हा क्रम अगदी डोक्यात फिट करून ठेवा. आधी सोशल स्पीच, मग त्यातून येतं प्रायव्हेट स्पीच आणि शेवटी त्याचं रूपांतर होतं इनर स्पीचमध्ये. हा क्रम परीक्षेमध्ये हमखास विचारला जातो. ठीक आहे, तर आपल्याला सिद्धांत तर कळला, पण याचं वर्गात काय करायचं? एक शिक्षक म्हणून याचा वापर कसा करायचा? चला, आता काही प्रत्यक्ष उदाहरणे पाहूया, कारण हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे, नाही का? प्रायव्हेट स्पीच आपल्याला वर्गात सतत दिसतं. गणित सोडवताना एखादा विद्यार्थी स्वतःलाच पायऱ्या सांगतो. ठीक आहे, पहिले बेरीज करू, मग हातचा घेऊ. किंवा निबंध लिहिताना एखादा विद्यार्थी मनातल्या मनात वाक्य गुणगुणतो. एखादं अवघड कोडं सोडवताना तर हमखास मुलं स्वतःशी बोलतात. हे सगळं म्हणजे शिकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं लक्षण आहे. आणि हे थेट वायगॉट्स्कींच्या दुसऱ्या प्रसिद्ध कल्पनेशी जोडलेलं आहे. ती म्हणजे ZPD किंवा झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. भाषा हे एक असं साधन आहे
जे शिक्षक विद्यार्थ्याला त्याच्या झेडपीडीमधून पुढे जाण्यासाठी मदत करायला वापरतात. थोडक्यात शिक्षकांचे शब्द विद्यार्थ्यांचे आंतरिक मार्गदर्शक बनतात. तर मग शिक्षकांसाठी याचा अर्थ काय? खूप मोठा आहे. मुलांना वर्गात बोलायला प्रोत्साहन द्या, गटकार्य आणि चर्चांना चालना द्या, वर्गात एक बोलकं वातावरण तयार करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर एखादा विद्यार्थी स्वतःशी बोलत असेल तर त्याला कधीही गप्प बसू नका किंवा त्याला नाउमेद करू नका, कारण ते प्रायव्हेट स्पीच म्हणजे त्याचा बौद्धिक विकास सुरू आहे. चला आता आपण शेवटच्या भागाकडे वळूया. परीक्षेसाठी कोणते मुद्दे अगदी लक्षात ठेवायलाच हवेत ते पाहू. ओके, आता नीट लक्ष द्या. हा एक परीक्षेमधला कॉमन ट्रॅप आहे. तुम्हाला असं विधान दिलं जाईल की प्रायव्हेट स्पीच हे अपरिपक्वतेचे लक्षण आहे. हे विधान तुम्हाला गोंधळात टाकण्यासाठीच दिलेलं असतं. योग्य समज आणि योग्य उत्तर नेहमी हेच असतं की प्रायव्हेट स्पीच हे स्वतःला दिशा देण्यासाठी आणि बौद्धिक विकासासाठी एक अत्यंत आवश्यक साधन आहे. हे अशा मेंदूचं लक्षण आहे जो स्वतः विचार करायला शिकत आहे. चला तर मग, ही आहे आपली फायनल चेकलिस्ट. 1. भाषा म्हणजे विचारांचं साधन. 2. क्रम लक्षात ठेवा, सोशल, मग प्रायव्हेट, मग आंतरिक भाषा. 3. प्रायव्हेट स्पीच हे विकासासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि 4. भाषा ही बौद्धिक वाढीचा पाया आहे. हे 4 मुद्दे पक्के लक्षात ठेवा. थोडक्यात सांगायचं तर वायगोट्स्की आपल्याला शिकण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक खूप सुंदर चौकट देतात. भाषा हाच तो पाया आहे जो एखाद्या मुलाला इतरांवर अवलंबून राहण्यापासून ते खऱ्या अर्थाने एक स्वतंत्र विचारक बनण्यापर्यंतचा प्रवास करायला मदत करतो. आणि या शेवटच्या प्रश्नासोबत आपण आजचं विश्लेषण संपवूया. एक भावी शिक्षक म्हणून आपण भाषेच्या या शक्तीचा वापर आपल्या वर्गात कसा करू शकतो, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थी स्वतःच्या विचारांचा मालक बनेल? यावर नक्की विचार करा.